हसता जरा जात हुळ बोलणे सारे ओठांवर हरवणे पुन्हा पुन्हा का जीव तो उगाच. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या जी.के. करेक्शन इन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज पण एका ट्रेंडिंग गाण्यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जी बाजूला बेल आयकन दिलेली आहे त्याला दाबून द्या आणि ऑलवरती सिलेक्ट करा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ जेव्हा पण यूट्यूबवरती अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि तसंच तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल व्हिडिओचं, तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि सर्व मटेरियल लिंक तुम्हाला तिथंच भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करू शकता. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळं मटेरियल एकदम फ्रीमध्ये भेटून जातं. आणि आणि तसंच तुम्ही आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्टली DM करू शकता, किंवा तुम्हाला व्हिडिओज बनवून पाहिजे असतील तर मी तुम्हाला तिथे योग्य भावात प्रोव्हाइड करून देईल. तर मित्रांनो, चला आता जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सर्वात आधी तर तुम्हाला काय करायचे, फोटो रूम जे काही ॲप आहे त्याला ओपन करून स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करायची. इथं बघू शकता, इथे क्लिक करायची. इथून तुम्ही आता तुमचे कोणतेही फोटोंचे बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे, ठीक आहे. जसे की मी सिंपल आता मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतलेला समजा बघू शकता. तर अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे, ऑटोमॅटिक स्कॅन होईल आणि ऑटोमॅटिकली अशा प्रकारे त्याचे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. नंतर मित्रांनो, आता ट्रान्सपरंट जे काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे, आणि त्यानंतर इथं एक्सपोर्ट नाव दिसेल खाली, तर याच्यावरती क्लिक करून ऑटोमॅटिकली तुमच्या गॅलरीमध्ये तुमचा फोटो सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे 5-6 फोटो कट करून घ्यायचे बॅकग्राऊंड, ठीक आहे. त्यानंतर जे काही आपलं अलर्ट मोशन आहे याला ओपन करायचे, आणि तुम्ही बिटमार्क आणि एपिक प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे, ठीक आहे. लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. आता बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे, आणि इथं बघू शकता आधीपासून मी इथं बिटमार्क वगैरे लावून दिलेली आहे आणि ग्रुप वगैरे लावून दिलेले आहे, ठीक आहे. आता काय करायचे, आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे. आता इथं जे काही ग्रुप आहेत तर यांच्या एकदम सुरुवातीला आल्यानंतर या खालच्या मोठ्या प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही अशा पद्धतीने आधी तुमचा एक फोटो घेऊन घ्या, ठीक आहे. आता जसं की मी समजा मी हा फोटो घेतलेला बघू शकता, मी हा फोटो घेतोय. तर या फोटोवरती क्लिक करतो, आणि लोडिंग होण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम येतोय अलर्ट मोशनला. तर जसं की इथं बघू शकता हा फोटो घेतलेला आहे मी. तर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे, घेतल्यानंतर अशा पद्धतीने पुढे यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे आपला 15.27 सेकंदाचे बिटमार्कवरती यायचे. या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढायचे. नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायची, आणि फोटोला पूर्णपणे ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. नंतर फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन याची ऑपेसिटी तुम्ही 20 कमी करून घ्या, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉटवरती क्लिक करून 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करू शकता. त्यानंतर जे काय आता एक ग्रुप आहे, तर या ग्रुपमध्ये आपल्याला आता फोटो लावायचे. हा जो काही 1 नंबरचा ग्रुप आहे तो लिरिक्सचा आहे. त्यानंतर खालचे जे काही 3 ग्रुप आहे तर ते फोटोचे. आता सिंपली खालच्या एका ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणता एक, ठीक आहे. जसं की इथून मी समजा मी इथून आता हा फोटो घेतलेला आहे, किंवा दुसरा फोटो घेतो, ठीक आहे. याचे मी PNG बनवलेले. तर तर समजा मित्रांनो, आता मी हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो घ्यायचे. नंतर फोटोला अशा पद्धतीने रेक्टेंगलच्या खाली घेऊन फोटोवरती क्लिक करून वरती फोटोला घेऊन घ्यायचे. रोटेटमध्ये येऊन थोडंसं रोटेट करायचे 14-15 डिग्रीपर्यंत. नंतर 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथं मध्यभागी येऊन याची साईज थोडीशी कमी करून घ्या, ठीक आहे, तुमच्या फोटोच्या हिशोबाने, ठीक आहे. जसं की तुम्ही केली बघू शकता, ठीक आहे.
आणि नंतर बॅक यायचे. नंतर इथं बघू शकता आपला फोटो लागून गेलेला आहे. सेम अशा प्रकारे जे काही 3 ग्रुप आहे तर हे तिघं ग्रुपमध्ये तुमचे 3 फोटो लावून घ्या. ठीक आहे. तर मी पटापट आता हे तिघं ग्रुपमध्ये 3 फोटो लावून घेतो. तर मित्रांनो इथं बघू शकता आता हे जे काही तिघं ग्रुप होते तर हे तिन्ही ग्रुपमध्ये मी इथून हे फोटो लावून घेतलेले बघू शकता. अशा प्रकारे तिन्ही ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर परत सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आता इथून बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुम्ही फोटो रूमचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि जे काही तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने कट केलेले फोटो असतील बॅकग्राऊंड कट केलेले तर ते फोटो घ्यायचे. आता अशा प्रकारे फोटो घ्यायचे. त्यानंतर पुढच्या बिटमार्कवरती येऊन फोटोला इथपर्यंत ओढायचे. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. 3 नंबरचा आयकॉन वरती क्लिक करून फोटोला थोडंसं झूम करून घ्यायचे. 1 नंबरचा आयकॉन ते क्लिक करून फोटोला थोडंसं अशा पद्धतीने बाजूला लावून घ्या. त्यानंतर परत दुसरा फोटो घ्या आणि परत तुम्ही इथं दुसऱ्या साईडला इथं मागे ओढून लावून घ्या. अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचे हे फोटो लावून घ्या. ठीक आहे. तर मी पटापट हे सर्व फोटो पण लावून घेतो. तर मित्रांनो इथं बघू शकता आता जे काही कट केलेले फोटो होते तर हे सर्व फोटो इथं आता मी लावून घेतलेले आहे बघू शकता 15.27 सेकंदाचे बिटमार्कपर्यंत. अशा प्रकारे एक फोटो घेऊन तुम्ही इथं लावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर परत आता पुढे यायचे. आता पुढे जेवढे बिटमार्क आहेत आपले तर त्याप्रमाणे तुमचे कोणतेही एक फोटो घ्यायचे ते लावून घ्यायचे. अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायची. कोणताही फोटो घ्यायचे. अशा प्रकारे पुढच्या बिटमार्कवरती येऊन पुढचा भाग कट करायचे. परत दुसरा फोटो घ्यायचे. परत पुढच्या बिटमार्कवरती येऊन पुढचा भाग कट करायचे. परत अशा प्रकारे तिसरा फोटो घ्यायचे. अशा प्रकारे शेवटीपर्यंत पटापट तुम्ही हे तुमचे फोटो लावून घ्या. ठीक आहे. तर मी पटापट हे फोटो लावून घेतो हे बघू शकता. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व आता फोटो कट केलेले होते तर मी शेवटीपर्यंत लावून घेतलेले. अशा प्रकारे शेवटीपर्यंत हे सर्व फोटो लावून घ्या. त्यानंतर आता काय करायचे आता एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा. ठीक आहे. नंतर प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियामध्ये यायचे. परत इथून आपल्या जी फाईलच्या फोल्डरमध्ये एक अशा पद्धतीने ओव्हरले व्हिडिओ दिलेले आहे मी अशा पद्धतीने. तर हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे. अशा पद्धतीने 15.27 सेकंदाचे बिटमार्कवरती येऊन व्हिडिओचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला इथून कट करून टाकायचे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन लाईटिंगमध्ये येऊन याला स्क्रीनमध्ये करून टाकायचे. ठीक आहे. त्यानंतर इथं बघू शकता आपल्या सुरुवातीला ओव्हरले व्हिडिओ पण लागून गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचे परत बॅक यायचे. आता आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. जो काही पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे. परत बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. खाली यायचे. जे काही सुरुवातीला आपण कट केलेले फोटो आहे तर एक फोटो अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करत चालायचे. ठीक आहे. जे बॅकग्राऊंड कट केलेले फोटो असतील आपले फक्त यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे. तर पटापट तुम्ही अशा पद्धतीने यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. जसे की इथून आता यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर परत बॅक यायचे. आपले इफेक्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. नंतर 2 नंबरचा फोटोवरचे इफेक्ट परत कॉपी करायचे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. परत अशा पद्धतीने 15.27 सेकंदाचे बिटमार्कवरती येऊन याच्या पुढचे जे काही 3 फोटो आहे तर हे तिघं फोटोंना अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तिघं फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे. सॉरी तिघांनी हा 4था नंबरचा फोटोला पण हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. अशा पद्धतीने टोटल आपले 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे. खाली यायचे. खाली इथं तुम्हाला एक ग्रुप दिसेल तर ग्रुपच्या उजव्या साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे. ठीक आहे. हा आपल्या लॅरिकचा ग्रुप आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट करून ग्रुपला वरती घेऊन घ्या. नंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करा. जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करा. परत अशा प्रकारे पुढे यायचे 23.16 सेकंदाच्या बिटमार्कवरती आणि याच्या पुढचे जेवढे फोटो असतील आपले तर हे सर्व फोटोंना तुम्ही पटापट हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. जशा प्रकारे मी करतोय तशा प्रकारे पटापट हे सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे. तर बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढे सर्व फोटो होते उरलेले तर यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे. तर तुम्ही आता अशा पद्धतीने प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. जीप फाईलमध्ये तुम्हाला इमोजीची PNG भेटून जाईल. हे PNG घ्यायचे. परत तुम्ही अशा पद्धतीने आपला 15.27 सेकंदाचे बिटमार्कवरती येऊन या आयकॉनवरती क्लिक करून PNGला इथपर्यंत ओढून घ्यायचे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. वरती PNGला घेऊन घ्यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून छोटं करून घ्यायचे. PNGला रोटेट करून घ्यायचे. ठीक आहे. या फोटोच्या हिशोबाने अशा पद्धतीने रोटेट करून इथं वरती कोपऱ्याला लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर परत पुढे यायचे. ठीक आहे. आता ही PNGला शेवटीपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्या. ठीक आहे. बघू शकता इथं आपली PNG वगैरे सगळं लागून गेलेले आहे. त्यानंतर आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेले आहे. सिम्पलवरती शेअरचा आयकॉनवरती क्लिक करायचे. व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसेल तर याच्यावरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालची क्वालिटी नावाची रेसफुल वाढून घ्यायची. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ
एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचं. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.